माझ्या महिला अध्यक्ष सलुदाताई असतील, विविध सेलच्या लोकांच्या वतीने आम्ही हा मोर्चा काढतोय। मोर्चा काढण्याचा उद्देश स्पष्ट आहे। आमची घरं जी आहेत, कालच गायरान जमिनीवरच्या घरांना नियमित करण्याचा निर्णय महसूल मंत्र्यांनी कॅबिनेटने घेतलेला आहे। तशीच ही घरं सुद्धा आमची रेग्युलाइज करावी, अशा प्रकारची आमची मागणी आहे। दुसरा मोर्चाचा उद्देश आहे सिडकोने गरिबांसाठी घरं ही अल्पभूधारकांच्या नावाखाली काढली आणि त्याच्यासाठी व्यावसायिक नाहीतर बाजारभावाप्रमाणे दर देण्याचा प्रयत्न करून घरं विकलेली आहेत। त्याला आम्ही सभागृहामध्ये सुद्धा विषय मांडलेला आहे। आठवण करून देतो आम्ही, ही गरिबांची घरं ही गरिबांच्या दराप्रमाणेच मिळाली पाहिजे म्हणून हा मोर्चा आम्ही काढलेला आहे। मालेगाव बॉम्ब ब्लास्टचा जो निकाल काय म्हणणे आपल्याला? मुंबई बॉम्ब प्लॉट आणि मालेगावच्या बॉम्ब प्लॉट मधले सगळे आरोपी सुटलेले आहेत। काही त्रुटी असल्या जर चौकशीच्या, कोर्ट एका बाजूला सांगताय की बॉम्बस्फोट झाला हे सिद्ध करण्याला पोलिसांना यश आलेलं आहे, परंतु बॉम्बस्फोट झाल्यानंतर ते कोणी केला हे सिद्ध करण्यातल्या काही त्रुटी असतील तर सरकारने त्या त्रुटी दूर करून या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये अपील करणं गरजेचं आहे। तशा पद्धतीने झालं नाही तर महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये कुठेही आम्ही बॉम्बस्फोट केला तर आम्ही पुरा अभय सुटू शकतो हा संदेश जाईल आणि एक भीतीचं वातावरण होईल, म्हणून सरकारने त्याची काळजी घेणं गरजेचं आहे। झाला आणि निर्जू सुटली, मग बॉम्बलेस कोणी केलं? मग आमचं म्हणणं तेच आहे, आता त्यातल्या त्रुटी करून अपील करावं, अपील करून त्या त्रुटी दूर करून सरकारने त्या पद्धतीने भक्कमपणे बाजू मांडवी अशी आमची अपेक्षा आहे। मुंबई बॉम्बस्फोटला जशी आपण सुप्रीम कोर्टात गेलाय तसं या बॉम्बस्फोटच्या बाबतीमध्ये सरकार सुप्रीम कोर्टात जात आहे का हे आम्हाला पाहायचं आहे। मला माहित नाही, कदाचित या बाबतीमध्ये आम्हाला कल्पना नाही, त्यामुळे सांगणं बरोबर नाही। त्यांनी भेट मागितलेली आहेत मुख्यमंत्र्यांच्याकडे, ते त्यांच्या व्यथा मागतील। 2 वर्षापासून जो गुन्हा झालेला आहे अजूनही आरोपी मिळाले नाहीत, त्यासाठी त्यांनी विष प्राशन केलेलं होतं। एका भगिनीची अर्थ ऐकून या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या सरकारने लक्ष घालावं आमची विनंती आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।